जेट्स बनाम ईगल। जी हाँ, इस मर्तबा थोड़ी सी वेट। जी हाँ, फुलर लेन थी पैड लाइन पर, बहुत ही खूबसूरती के साथ अपने कलाई के इस्तेमाल से फ्लिक किया है गेंद। शांत आहे पण त्याच्याकडे देखील उसळी घेण्याची ताकद आहे. हो 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 हो, इथे चकित करणारा चेंडू अचानक केला होता, मात्र डाव्या इष्टेवरती टाकलेला चेंडू मधल्या इष्टेवरती घेऊन हो 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 इथे परत एकदा खूप सुंदर बॉल. विधा मनस्थिति में डालने की कोशिश यहाँ पे जारी। ओहो, फिर से एक बार क्या कमाल की। ज्या पद्धतीनं चेंडूवरती जायला पाहिजे. हो हो इथे परत एकदा कड आहे बाहेरची, मात्र नशीबवान चेंडू सीमारेषेच्या बाहेर, धावा मिळतील 4. जी हाँ, इस मर्तबा देखिए फिर से एक बार वहां पे स्लीप तो थी मगर उनके बगल से निकालने में कामयाब रहे, मगर डीप में फील्डर पुरजोर कोशिश कर। एक बघा तुम्ही विकेट कीपर ची पोझिशन आपण इस तरह से आप हमारा आपके पास पेस है तो वेरिएशन की जरूरत। ओहो, इस मर्तबा लेग स्टंप पर बहुत ही अच्छा मौका मिला बल्लेबाज को, बल्लेबाज ने आउट देखा ना था, खेल दिया उसे डीप बैकवर्ड स्क्वायर। राजिक राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, आगे डाली वाली ये गेंद और उसे सीधे बल्ले से खेला है, मिड ऑफ के बगल से निकाल देत आज 37 पर्यंत आणलेले स्कोरला. ओ हो हो इथे पुल करण्याचा प्रयत्न होता आणि यष्टीरक्षकाला देखील इथे है। तो आपको बुनियाद सही होना और अच्छी होना बहुत जरूरी है। ये देखिए फिर से एक बार फुलर लेन उनके पाले में उस गेंद को खेल दिया है। बदल ओमकार राजपूतला आणले. ओ हो 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 इथे अपील जोरदार येऊ शकतं आणि फलंदाज संग्राम भालेकर बाद होईल. मनोज, ओहो जोरदार अपील पगबदा के लिए, मगर अंपायर आउट होने के बाद जय आए हैं। जी हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरती के साथ आत्मविश्वास भरा ये शॉट पॉइंट के बगल से निकालने में कामयाब रहे। वहां पे थोड़ी सी मिसफील्डिंग भी देखने को मिली और गेंद इथे बाहेर टाकला होता चेंडू. यस 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 याच प्रतीक्षेत होता आणि पॉइंटला इथे मिळाला होता. तिथून पुढे यस इथे पायावरती टाकला ओमकार राजपूत, आल्याबरोबर यश मिळालं, मात्र चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. 4 धावा इथे मिळत आहेत 10व्या षटकात. है। जी हाँ, इसमें दबा फुलर लेन थी, बहुत ही खूबसूरत ये कवर ड्राइव, पीछे कोई भी फील्डर मौजूद नहीं है, मिलेगा यहाँ पे फिर से एक बार चौका, लिख लीजिए। मदत होती ती पूर्ण उचलण्याचा प्रयत्न केला. हा पहिला बदल होता आणि तिथेच यश मिळालं होतं राजिकला, ओमकार राजपूतला. राजिकच्या नवीन षटकाची सुरुवात आणि बघायचं दोन्ही फलंदाज खरं तर कसलेले फलंदाज आहे. अजिम काझी यस बाहेरची कड आणि तिसरा धक्का. शानदार माहौल। ओहो, ओमकार को खुराक मिल चुकी। जय पांडे स्ट्राइक एंड वरती दिशा दिली चेंडूला, फाईन लेग कडे चेंडू आणि धावा मिळतील 4. राजिकला हो 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 इथे थेट पायावरती चेंडू आहे, अपील जोरदार आहे, मात्र डाव्या एष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू इन स्विंग. आपको विकेट की तलाश जो है, ये विकेट अगर अपनी टीम को दिलाते हैं। जी हाँ, इस मरतबा बहुत ही खूबसूरत ये स्विंग, जैसे नरेश जी ने कहा कि अक्षय एक टेनिस क्रिकेट के खिलाड़ी थे और वहां से उनका जो सफर है, और ये देखिए जैसे ही आप थोड़ा सा है. जी आपने सही कहा कि वेरिएशन की बिना अब किसी को नहीं रोक सकते, मगर यहाँ पे क्या अलग वेरिएशन किया, मगर बल्लेबाजों को आणि खूप लवकर ओळखला तिथे जय पांडे ना. यस इथे बाउन्स होता, मात्र चेंडू जाईल थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. 10 षटकांमध्ये शेवटी निश्चित प्रकारे मोठा अटॅक करता येऊ शकतो, त्यामुळे हे निश्चित आहे की ते शांत आहे, मात्र त्यांना कुठेतरी त्रास कसा देणारे गोलंदाज हे बघायचं आहे. सीमारेषेवरती अडवण्याचा प्रयत्न इथे यावेळेस खूप फाईन खेळला होता आजचा चेंडू. 2 धावा प्राप्त करेल की फलंदाज काही वेगळं आश्रय इथे बाहेर काढतोय का फलंदाज. हो हो इथे पाहिलंय स्लॉक करण्याचा प्रयत्न, खूप छान फटका मिड विकेट. त्या मुलींच्या विविध एज ग्रुप, मुलांचे विविध एज ग्रुप. हो 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 इथे पृथ्वीनं फसवलंय आणि काय सुंदर कॅच.
सामने है। ये बहुत सारी चीजें होती है जो कि उन कैप्टन के सामने। ओहो, फिर से एक बार यहाँ पे बीट किया था। निश्चित प्राप्त केलं होतं. इथे पाहायचंय अपील आहे, मात्र पंचांवरती कुठलाही परिणाम नाही. चेंडूला सीमारेषेच्या बाहेरून आणावा लागेल. मिळतील धावा 4. आपण परत एकदा बघतोय रोहन दामले मोठा फटका, स्लॉक स्वीपचा अत्यंत दिमागदार नजराणा. इथे धावा मिळतील 6. अत्यंत सुंदर. एक्स्ट्रा के ऊपर ध्यान देंगे। ओहो, इस मरतबा हाथ खोले हैं, अपने कंधे खोले हैं और गेंद को खेल दिया है। यामुळेच ठरलं की ते दरी आहे, चला दरीत ढकलून देऊ म्हणजे नवीन बॉल येईल ग्राउंड वरती. मोठे फटके इथे रोहनला खेळायचा प्रयत्न केला. इथे जी हाँ, इस बीच थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बहुत ही खूबसूरती के साथ अपना बल्ला चलाया है, हवा अक्षय को मोर्चे पे लगाया। जी हाँ, अपने घुटने टेके हैं और बहुत ही खूबसूरती के साथ उसे खेला है बैकवर्ड स्क्वायर लेग सी मारेगा। बाजी की है, 1 विकेट उन्होंने अपने नाम किया। आहा, तेज तर्रार गेंद, जोरदार अपील। सत्यजित समोर. चांगली संधी होती इथे, लॉफ केला चेंडू लॉन्ग ऑफला. धावा मिळतील. उससे भी अच्छा कॉन्फिडेंस नजर आया। जी हाँ, इस मरतबा अपने बल्ले को किया है स्वैप, गेंद बिल्कुल नहीं रुक पाएगी। सत्यजित कडून देखील धावांचा वेग वाढवलेला आहे. पुन्हा एकदा एक चांगला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 रन्स लाग. मगर यहाँ पे इस ओवर में काफी महंगे साबित होते हुए। जी हाँ, इस मरतबा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को कारपेट के सहारे खेल दिया है, मगर ये गेंद भी नहीं रुकेगी। सत्यजीत बाएं हाथ के बल्लेबाज। जी हाँ, इस मतलब फुल टॉस गेंद, ये तो परोस के दिया है। समालोचन कक्ष को सलामी तक हुकलं होतं 3 धावांनी. आज तो पूर्ण करेल का? ओहो हो, दिशा दिली, चेंडूच्या गतीचा वापर आणि सीमारेषेच्या बाहेर. इथे धावा प्रॉब्लेममध्ये. ओहो, इनसाइड आउट, डीप लॉन्ग ऑफला एक कमालीचा फटका आणि शानदार षटक. ये सारी जिम्मेदारी अपने मजबूत कंधों के ऊपर ओढ़कर आए हैं, मगर उन्हें भी दिखाया है आसमान। गेंद फिर से एक बार हवाई सफर करती हुई। आणि इथे यस स्वीपचा प्रयत्न, मात्र उंच आकाशामध्ये चेंडू, यश मिळेल, बाद होईल इथे. किरण चोरमले नवीन फलंदाज दिव्यांग हिंगणेकर मैदानामध्ये दाखल होतोय आणि यस सत्यजित, त्यामुळे अधिक वेगाने तो पुढे फलंदाजी करू शकतो. 259 वर 5. परत एकदा लॉफ केला चेंडू, लॉफ्टेड ऑन, लॉंग ऑनच्या डोक्यात. तर धावा आहेत. तर दिव्यांग हिंगणेकर जो नॉन स्ट्राईक एंडला आहे. पुन्हा एकदा बॅटचा स्विंग तुम्ही बघा किती वेगात फिरतोय आणि चेंडू सत्यजितनं गिअर बदलला. यस डाव्या यष्टीवर चेंडू हवेमध्ये जरूर आहे आणि याच बरोबर इथे यहाँ पे जारी है, यानी अभी भी बहुत सारी गेंदें आनी बाकी है। जी हाँ, इस मरतबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक, मात्र टच किया उस गेंद को, मात्र दिशा भर दी गेंद। यस बाहेर होता, खूप बाहेर होता बॉल आणि वाईडची घोषणा आहे. तर बघायचंय डोक्यावरून गेलेला वाईड असू शकतो की उजव्या इशारा बाहेर आहे, आणि नसेल तर मात्र या 7 मध्ये आणला चेंडू हवेमध्ये. ओ हो हो, कॅच इथे ड्रॉप होईल आणि 4 धावा देखील. शानदार चौकार पर भी हो सकता है, एक कैच क्या कर सकता है, ये अंतरराष्ट्रीय स्तर पर भी हमने अक्सर देखे। जी हाँ, यहाँ पे देखिए तकदीर वाले रहे, गेंद पहुंची नहीं सामने। दुसऱ्या बाजूला येणं हे कठीण असतं. बाहेरची कड आहे इथे आणि कॅच होईल. फलंदाज बाद होतोय. तो माइलस्टोन इथे गाठण्याचा प्रयत्न जेट सिंथेसिसचा असेल. ओ हो हो, फसलेला फटका, मात्र कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. वरची कट, टॉप एज. यस इथे विकेट कीपरला देखील चुकवून चेंडू सीमारे. पुन्हा एकदा आतमध्ये आलेला हा चेंडू, मात्र ग्रिप सुटली होती. तरी धावा मिळतील 4 पाठोपाठ. कर था ये, मगर
जड़ से खोद कर खेला, यहाँ पे दूसरा रन लेने की कोशिश और रन आउट का खतरा मंडराता हुआ। और ये आउट खड़े होकर उन्होंने खड़े खड़े खेल दिया था। फिर से एक बार उसी तरह से खेलने की कोशिश की है, बॉलर के बगल से निकाल दिया है, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डिंग करने की पुरजोर कोशिश। बहुत ही बढ़िया फील्डिंग पर ले गए हैं अपनी टीम को। जी हाँ, फिर से एक बार इस मर्तबा मिड ऑफ की बगल से निकाल दिया है, वहां पे भी रोकने की कोशिश की मगर परत एकदा सरळ बॅटनं खूप सुंदर फटका अफलातून, परत एकदा सरळ बॅटनं खूप सुंदर फटका अफलातून टायमिंग, जबरदस्त प्लेसमेंट, लॉन्ग ऑफ रीजन मध्ये धावा मिळतील। से दूसरा ओवर लेके आए हैं बाएं हाथ से ओवर द विकेट। जी हाँ, इस मर्तबा जोरदार अपील, गेंद पैड से टकराई थी मगर लेग स्टंप को मिस कर मूव करती है। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद मगर दोनों भी बल्लेबाज, ओहो यहाँ पे खतरा मंडराता हुआ, डायरेक्ट हिट। रन ही चेस करने थे, यहाँ पे थोड़ा सा अपने पैरों की हरकत से आगे आकर खेलने की थोड़ी सी संकट में है। ओहो, इस मर्तबा जोरदार अपील पगबदा के लिए की संख्या यहाँ पे नजर आ रही है। ओहो, बहुत ही बढ़िया गेंद, ये है कला। कर देखील आज अधिक प्रभावी उचलण्याचा प्रयत्न, जरूर खूप चांगलं टायमिंग, मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर, शानदार चौकार। जिन्होंने 88 गेंदों में शतक लगाया था। ओहो, इस मर्तबा कट करने की कोशिश में चूक गए, अनइवन बाउंस। किरण चोरमलेच्या काल 49 होत्या, आज त्याने अर्धशतक पूर्ण केलं आणि एक चांगला फटका मेहुलच्या मिळाला असता। यस, चांगला चेंडू, इथे नो बॉलची घोषणा पंचांकडून होते। एक बघायचे नो बॉल आणि फ्री हिट। हो 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 हो, पुन्हा एकदा एक बाउन्सर आहे मात्र यस 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 यस, चेंडू चांगला आहे, चेंडू चांगला आहे। फलंदाज रीच मध्ये पोहोचायचा प्रयत्न करत होता, तो पुढे आला होता, शफल झाला होता फलंदाज आणि मोठ्या फटकेच्या प्रयत्नात मात्र एक बाउन्सर टाकला तिथे प्रदीप दाढेनं आणि या फ्री हिट बॉल वरती धावा घेऊ दिलेल्या नाहीत। हे कौशल्य आहे गोलंदाज। और दूसरी तरफ से प्रहार भी होने की जरूरत। जी हाँ, इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ यहाँ पे किया है पुल, और पुल हुआ। जी हाँ, दिव्यांग हिंगणेकर सह्याद्री एन से गेंदबाजी कर रहे हैं। ओहो, यहाँ पे तो कांटा बदला था। कृष्णामाचारी, श्रीकांत, मोस्ट ऑफ साऊथचे जे खेळाडू आहेत ते त्यांचं शिक्षण चांगलं आहे। वाह वाह वाह, इनसाइड आउट, अत्यंत देखना फटका। शुरुआत की थी, गेंद जिस तरह से उनकी हरकत कर रही थी। जी हाँ, इस मर्तबा थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, उसे किया है पुल, और ये पुल भी सक्सेसफुल। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। बल्लेबाजी करने वाली टीम ईगल यहाँ से पिछड़ रही है मगर इसी बीच एक खुशी की खबर उनके खेमे में बहुत ही P1 केव्हा संपलेला आहे, जिथे 4 क्षेत्ररक्षक। ओहो, सुंदर कव्हर ड्राइव, वाह, देखना फटका, अत्यंत लाजवाब। 16वां ओवर जारी सह्याद्री एंड से। ओहो, ये लीजिए, खंबा उखाड़ दिया है, और जिस भी 8-2। जी हाँ, इस मर्तबा लॉफ किया है ओवर द कवर। नजाकत और आक्रामकता का स्थान है। स्ट्राइक एंड पर रोहन। जी हाँ, बैकफुट पर तैयार थे, थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद, बहुत ही शानदार, ये स्क्वायर कट गेंद, डीप पॉइंट। यस यस यस, लॉक करण्याचा प्रयत्न, चेंडू सीमारेषेकडे, गॅप मोठा आहे, मिळतील धावा 4। रोहन दांबलेचा 4 रन बटोरे। ओहो, यहाँ पे जोरदार अपील, जबरदस्त अंकुश। ओहो, ये देखिए, आखिरकार सबर का बांध यहाँ पे टूटा है और जोरदार प्रहार करने की कोशिश में तर विकेट कडून निश्चित मदत मिळालेली आहे। उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक वाईडिश मिड ऑन, आणि यस, ड्रॉप द कॅच। झेल इथे सुटणार आहे। मिजान या ठिकाणी तो रोल जर घेतला तर विजयाच्या दिशेने जाऊ शकता। चांगला फटका, मिड विकेटला 4 रन। ओमकार बहुत ही लंबे
सब्र के बाद ये चौका और उसके बाद यहाँ पे कवर के ऊपर से ओवर द कवर खेला है, करने की सख्त जरूरत है उसको। यहाँ पे कूटा डाल कर खड़े रहना होगा। जी हाँ, ये देखिए फिर से एक बार चांगली फलंदाजी। ओहो हो, इथे सुंदर फटका, लांब लचक, चांगली फलंदाजी। ओहो हो, इथे सुंदर फटका, लांब लचक, त्याला साथ मिळणं गरजेचं आहे। मिझान यावेळेस त्याच्या बरोबर हवेमध्ये चेंडू जरूर। ओहो हो, इथे इथे काय घडलंय? 5 विकेट खोए हैं, आधी टीम मैदान से लौट चुकी है। जी हाँ, इस मरतबा देखिए फाइन खेला है या नहीं। नवीन फलंदाज यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली होती सोहेलनं। पुन्हा एकदा झपकन आतमध्ये आणि येणारा चेंडू पुन्हा सीमारेषेच्या बाहेर। 9 धावा गेलेल्या आहेत तिथे या दोन कमालीचा चेंडू। ओहो, परत एकदा चेंडू, तितकाच भयानक चेंडू होता। ओहो हो हो, उम्मीद की किरण जगी थी। जी हाँ, इस मरतबा जोरदार प्रहार किया है सोहेल ने, आउट देखा ना ताव, सामने पड़ी हुई गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर। फिर से एक मता ईगल व्हॅलेंटिना ठेवू शकते। यस यस यस, कडक कडक, सुपर कडक, पाठीमागे जात बॅकफुट वरून चेंडूला पॉइंट कडे पाठवलं। 1 धाव। धाव निश्चित होणार। अंदाज प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती येतोय। एक चांगला फटका, कव्हर्स मध्ये चेंडू डीप। किफायती और कंजूस गेंदबाजी। ओहो, बिल्कुल असमंजस में थे, कुछ समझ पाते तब तक खंबा। प्रथमेश, ओहो, ये देखिए तो सही। ओहो, देखते रहेंगे देखते रहेंगे देखते रहेंगे। नक्कीच नाही, नक्कीच नाही। आणि खूप चांगला फटका होता। खरं तर खेचून स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न केला इथे, वरती घेऊन यायचे। परत एकदा सोहेल सोहेल सोहेल, परफेक्ट शॉट, आणि खूप लांब नाहीये तो, मैदानाच्या आतमध्येच आहे। को फिर से एक बार गेंदबाजी के मार्ग पर बाएं हाथ से, आहा, राउंड विकेट कर रहे थे, नजदीक से गेंद निकल गई बाजी। जी हाँ, मगर इस मर्तबा गेंद उनके स्लॉट में और पहुंचा दिया है उसे पार्किंग प्लॉट में। 6 रन के उंच फटका, क्षेत्ररक्षक तिथे मिड विकेटला नाही पोहोचू शकत। आणि ओहो यस, स्तर से बहुत ऊंचाई पर हम हैं और इसी वजह से यहाँ पे हमेशा ठंडा माहौल। जी हाँ, इस मर्तबा बॉलर क्या करना चाहते थे नव्हतं, योग्य अनुमान होतं त्याचं, कारण फलंदाजीला आला। सुरुवातीच्या 10 षटकांमध्ये निश्चित फलंदाजी थोडीशी कठीण होती, मात्र त्यांच्या फलंदाजांनी अत्यंत शांत आणि संयमीपणे ती 10 षटके खेळून काढली। चोरमलेने काढून दिल्या। ओहो हो, खूप चांगला फटका इथे पृथ्वीच्या बॅट मधून। धावा मिळतील 4। यस 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 यस, पृथ्वीचा अत्यंत सुंदर फटका मिड विकेटच्या डोक्यावर। यहाँ पे पनप रही है। आहा, ये देखिए स्टंप और पैर के बीच में से विकेट कीपर भी मुश्किल होता हुआ। यस, चांगला फटका, कडक शॉट, आणि 4 धावा इथे मिळू शकतील पृथ्वीकंदला। कमालीची। जी हाँ, थोड़ा सा जगह बनाई है, स्टंप से हटकर उसे हवा के रास्ते से खेला है। गेंद इस मर्तबा जाएंगी डीप, थर्ड मैन सीमा रेखा के बाद। आणि बाकी इतर सगळ्या गोलंदाजांनी गोलंदाजी केली। यस, हवेमध्ये चेंडू, आणि इथे याच बरोबर अक्षय वायकर बाद होत। पृथ्वीकंद स्ट्राइक एंड वरती। ओहो, काय शॉट आहे, पृथ्वीचा दमदार फटका। धावा मिळतील 4। अजिम का अर्धशतकासाठी पृथ्वीचं अर्धशतक येईल का? यस यस यस, खूप सुंदर,
मिड विकेटला आणि खूप लांब 6 धावा इथे शेवटच्या षटकामध्ये ताबडतोड फलंदाजी सामन्यातली शिल्लक आहे फॉर्मॅलिटी बाकी आहे आणि यस 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 धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि तिथे धावा मिळतील 4 दोन फलंदाज ओ फसलेला फटका आणि इकडे इकडे रासिक बाद शेवटच्या चेंडूवरती सर्व